बारामती या भागातील पंढारी भागातील हे उंडे काका. तर हे अतिशय कष्टाळू शेतकरी. तुम्हीच म्हणले मी आजपर्यंत असं पान नाही पाहिलं. ते पान बघा हातावर. तुम्ही स्वतः म्हणताय. आता हा प्लॉट याने ऑलरेडी किती 2 बहार घेतले का? किती घेतले? 3 बहार. 3 बहार घेतलेत. पण आजपर्यंत एवढा पान झालं नाही त्यांचं. आता हा पान किती दिवसाचं आहे? 1 महिन्यात आहे. 1 महिन्यात का? छाटणी झाल्यानंतर 1 महिन्याचं पान आहे. हा हे बघा 1 महिन्याचं पान. हे स्वतः म्हणतात 3 बहार गेले पण आजपर्यंत असा पान आम्ही पहिल्यांदा पाहिलेले आहेत. तर याला सर्वसाधारणपणे आम्ही सुरुवातीला काय एका झाडाला 700 ग्रॅम दिलं. दोन्ही बाजूला 300 ग्रॅम टाकलं. हे नामदारी कुठला? नवनाथ नारायण कसोटी NMK1 हे व्हरायटी आहे आणि मोठा साईज आहे. मोठी साईज 1 किलो पर्यंत होते. 1 किलो पर्यंत साईज होते. तर याला त्यांनी सुरुवातीला बुंद्याला 300 ग्राम एका बाजूला 300 ग्राम ऑर्गॅनिक पोटॅश, 300 ग्राम ऑर्गॅनिक फॉस्फेट हे दिलेले आहे ग्रीन प्लांटचं. त्यानंतर जे हे 12 किलो मुंगपार दिले तुम्ही लिक्विड प्रति झाडाला. ते मला वाटतं 10 ग्राम टाकले, 10-15 ग्राम टाकले. 12 किलोचं पाकिट एकत्र करून टाकले. तर झिंक सल्फेट टाकलेत, कॅल्शियम नायट्रेट टाकले 2 किलो प्रति एकरला. असं 118 किलो असं डिवाइड करून टाकलेले 600 ग्राम प्रति झाडाला. आता तुम्ही ते दिल्यानंतर 30 दिवसात काय काय फरक झाला सांगा. छाटणीनंतर 30 दिवस झाले, काय काय फरक झाला तुम्ही सांगा स्वतः. जरा पानाची कॅनॉपी इतकी जबरदस्त दिसते काय की आज इतकं ग्लिजिंग नाही. स्वतः त्यांनाच वेगळं काही बघा. एका फांदीला ह्या किती कळ्या आहेत बघा. आता ह्याच्यातल्या किती कळ्या होता एकाच फांदीला. एकाच कळ्याला किती 1 2 3 4 5 6 7 10 20 ते 25 2 कळ्या. ह्यातले जरी 10 सीताफळ सेट झाली तरी आज सगळ्या झाडाचं वजन किती होईल? भरपूर. 25 जाऊ द्या 10 सेट झाली तरी. पाठीमागं तुम्हाला अशी पानं आलते का? नाही हे पहिलं पाणी एवढं मोठं आहे बघा. हे कळी पाठीमाग अशी होती का कळी? नाही हे जे ग्लिजिंग आहे ना, हे ग्लिजिंग तुम्ही आता समजा अनुभवले तर बघा. सांगा की पाठीमागे नव्हतं. नाही फक्त काय नाही. रिझल्ट तुम्हाला यांनी काढून देणार आहेत. कळी जरा जवळून दाखवा. बघा एकाच फांदीला 25 कळी, 10 जरी टिकले लय झालं. आणि जोरदार कळी आलेली आणि फळात रूपांतर पण चालू झालं. हे काय फळ लागलं पण हे बघा. फळं चालू झाली. त्याला FC टाकून मारा. साईड मारा. आता आम्ही काय केलं यांना दर पौर्णिमेला काय अंतर्गत बुरशी असते काड्यांच्या आतमध्ये, फुलांच्या आतमध्ये, कळीच्या आतमध्ये. ती बुरशी होणं म्हणून आपल्याकडे आंतरप्रवाही जे बुरशीनाशक आहे ते फंगोएट नावाचं प्रोडक्ट आहे. त्यांनी 1 मिलीने दर पौर्णिमेला स्प्रे घ्यायचे. तुम्हाला असा प्रॉब्लेम वाटला जास्त जाळायला लागले, करपा यायला लागलाय तर लगेच तुम्ही काय करायचं 2 मिली घ्यायचं. का लिटर मध्ये अख्खं एकर होऊन जातं. पौर्णिमा विसरायची नाही. ते पौर्णिमा लिहून दिले. आणि आम्ही तुम्हाला आमोशाला काय करायला सांगितलंय. कीड, गोडकिडा, बारीक किडा, रस ओढणारा कीड, सकिंग पेस्ट, चिविंग पेस्ट, काय कुठे पानाला भोक नाही, भोक पाडणारा कीड येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला पेस्टोएट आणि नीमचे 1 ml जोडून स्प्रे घ्यायला सांगितले. ते करा आठवणीने.